नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी प्रीती मौली लातूरकर. बऱ्याच दिवसानं हा विषय थोडासा वेगळा आहे आणि तो तुम्हाला कळवावं आणि तुमच्यापर्यंत त्याची माहिती यावी अशी माझी इच्छा होती. या ज्या कवड्याच्या माळ्या त्याला करड्या कवड्याच्या माळ्या म्हणतात. ही अगोदर गाठून पूर्ण झालेली माळ आहे आणि या ज्या आहेत ह्या खुल्या कवड्या आहेत. पण ह्या करड्या कवडीचं महत्त्व फार कमी लोकांना माहिती आहे की या कवड्या नेमकं काय. आणि म्हणजे या कवड्याचं प्रमाण फार कमी आहे. तुरळक ठिकाणीच जे जुने लोक आहेत त्यांच्याकडंच या माळा पाहायला मिळतात. आता सध्या तर या माळा म्हणजे पाहायला मिळतच नाही आहेत. पण ज्यांच्याकडं आहेत त्यांनासुद्धा बऱ्याच लोकांना अशी ह्या कवड्या म्हणजे गाठायच्या कशा. जसं की आपण आता समजा कुठले दागिने घेतलो तर त्या दागिन्याला शोभा, जेव्हा आपण ते दागिने व्यवस्थितपणे गाठून घेतो आणि आपण परिधान करतो, लेवतो, तेव्हा त्याची शोभा वाढते. तसंच करड्या कवड्याचंही आहे. करड्या कवड्या असून उपयोग नाही, तर त्या व्यवस्थित गाठल्या पाहिजेत आणि गाठल्यानंतर त्या कवड्या आपल्याला परिधान करायला योग्य वाटते. तर या गाठायच्या कशा, ह्या बऱ्याच लोकांना याची माहिती नाही आहे मित्रांनो. आज पौर्णिमा आहे, आईसाहेबांची पण सुंदर अशी पूजा झाली, तुम्ही बघू शकता. आणि ही आमची लाडकी वैष्णवी म्हणाली, मम्मी सगळ्यांकडे ह्या माळा नसतात, असं कोणाकडेच नाही आहेत बघण्यात माझ्या, आणि आपल्या घरामध्ये एवढ्या कवड्या आहेत तर तू अशा का ठेवल्यात डब्यामध्ये. मी म्हणलं बाळा, म्हणजे त्या माळा गाठण्या वाचून राहिलेला आहे असं सांगितलं. मग ती म्हणली मग मला पण शिकवते कशा गाठायच्या. तर मित्रांनो, हा जो दोरा आहे हा काची दोरा म्हणतात. हा मोत्यांच्या धाग्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा बाजारपेठेमध्ये मिळतो. पण या कवड्या सुईनी, आपली सुई जी असते त्या सुईनी गाठता येत नाहीत. त्यामुळं हे असं वायर घेतलं पाहिजे, लाईटचं वायर. आणि ते वायर घेऊन ते वायर काढल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या अशा छोट्या छोट्या तारा निघतात. तारा निघाल्यानंतर आता कोणाकडं तसं तर प्रमाण कमीच आहे कवड्यांचं लोकांकडं, पण ज्यांच्याकडं समजा कवड्या भरपूर आहेत ते चार म्हणजे फुलासारखं कसं 4 कवड्यांचा गोस करतात. आणि ज्यांच्याकडं कमी आहेत ते 3 पदराचा गोस करतात. तर आपल्याकडे भरपूर कवड्या शिल्लक आहेत. या कवड्या ह्या अशा इथे तोंड असं फुटलेलं असतं. इथून ही तार अशी ओवून घ्यायची आणि ही ओवून असे ह्या 4ही पदरात पहा तुम्ही एक एक कवड्या ओवलेल्या आहेत. हे 4ही पदर हे ओवलेले कवड्या हे अशा ओढून घ्यायचे आणि हे ओढल्यानंतर एका ठिकाणी घ्यायचं हे असं. आणि हे असं घेतल्यानंतर इथं हे 4ही कवड्या एका ठिकाणी करून त्याच्यावरती या धाग्याची, जे 4ही धागे त्याची अशी गाठ बांधून घ्यायची. हे फुलास म्हणजे एक गोस तयार झाला. नंतर फिट्ट असावी, कवड्या कुठे ढिल्या होऊ नये याच्यासाठी दुसरी एक गाठ मारून घ्यायची आणि परत आणखीन ह्या कवड्या अशा ओवून घ्यायच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काही कवड्या मोठ्या असतात, काही बारक्याच्या असतात, त्या आपण निवडून म्हणजे त्याची फुलं जी आहेत होणारी, जी माळ तयार होणारी आहे ती एकसारखी दिसावी याची थोडीशी दक्षता घ्यायची. मग तुम्ही किती अंतरावर हा लाल मणी पवळा तुम्ही टाकणार आहे हे तुमच्या मनाने तुम्ही ठरवू शकता. हा मम्मी, आता एवढ्या कवड्या वावल्यात तर त्याच्यात ती लाल मणी केव्हा टाकायचा? ते आपल्या मनावरती असतं. कोणी कोणी एक फुल झाल्यानंतर पण लाल मणी टाकू शकता,
काही जण 5 गोस झाल्यानंतर पण टाकू शकतात, पण आपल्याकडे कवड्या जास्त असल्यामुळं आपण थोडंसं जास्ती मोठी माळ म्हणजे जास्ती अंतरावर टाकायचा प्रयत्न करतो. तर 3, 6, 9, 10 झाले तर आणखीन एक गोस म्हणजे 11 गोस झाल्यानंतर एक मणी टाकायचा. हा का? आणि सहसा तर या कवड्या कुठं भेटतच नाहीत. जर कोणाकडे असतील आणि त्यांना त्या कशा गाठायच्या याची जर कल्पना नसेल तर तुम्ही असं गाठू शकता. आणि फार सुंदर असं या माळा दिसतात. वैष्णवी थोडा फॅन लावते का, फारच गरमी गेली. फार सुंदर असा योग लागला आज माळ बनवण्याचा. आणि आईसाहेबांच्या मर्जीशिवाय काही होत नाही. तर आज पौर्णिमेनिमित्त एक आठवण राहते की पौर्णिमे दिवशी मी माळ गाठले होते. त्यामुळं अशी फुल करायचं आणि गाठ मारून घ्यायची. आता हे आपले 11 गोस झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर आता आपण माळेला शोभा येण्यासाठी एक लाल मणी टाकून घेऊया. आणि मित्रांनो, माळ पूर्ण गाठायची झाली की नक्कीच तुम्हाला त्या माळेचा व्हिडिओ आणि फोटो करून टाकते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा मित्रांनो. तुमची सर्वांची लाडकी प्रीती माऊली लातूर.